नमस्कार, मी दिनराज वाघमारे. जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज जतमध्ये भाजपचा एक मोठा कार्यक्रम झाला. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमानंतर माझ्या एका मित्रानं अत्यंत जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या मित्राचा हा जो रोष होता तो आमदार सदाभाऊ खोत यांच्यावरती होता आणि तो म्हणाला की या सध्याला अक्षरशः जोड्यानं मारलं पाहिजे आणि अशी बेअकलेची माणसं, अशी अकलेची तारे तोडणाऱ्या माणसाला जतमध्ये आल्यानंतर त्याची गाढवावरून धिंड काढायला पाहिजे. विद्यार्थ्यांना अतिरेकी म्हटल्यानंतर यांची सोशल मीडियात झेंझेने जी जोरात जिरवली आहे, बहुतेक त्या गोष्टीचा विसर पडला आहे आणि म्हणून पुन्हा ही मंडळी अशा पद्धतीनं उजळ माथ्यानं फिरतायत का काय, किंवा भाजप अशा चुकीच्या माणसाला प्रमोट करत आहे की काय, अशी प्रतिक्रिया या मित्राची होती. सदाभाऊ खोत हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि भाजपसाठी एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि अशा एका मोठ्या व्यक्तीबद्दल या मित्रांनी अशी एवढी जळजळीत प्रतिक्रिया का दिली असावी, तर त्याचं कारण हे तसंच आहे. कारण सदाभाऊ खोत यांनी आपल्या भाषणामध्ये एवढ्या गंभीर चुका केल्या आणि जतचं नाव हे जतऐवजी बदलून त्याचं नामांतर करून देवभूमी जत, त्याच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत हे मैदानात उतरले होते. मात्र त्यांनी जत तालुक्याचं तर नामांतर केलंच, परंतु जत तालुक्यातल्या 50-60% अधिक देवाची नावं बदलली, म्हणजे चुकीची नावं घेतलेली आहेत आणि एक प्रकारे ही एक मोठी विडंबना आहे आणि त्या देवांचा अशा पद्धतीनं हा घोर केलेला अपमान आहे. खरं म्हणजे जतचे जे दैवत आहेत तर ते जतचं एक वैभव आहे. प्रत्येक देवीदेवतांचं नाव म्हणजे भक्तांसाठी एक स्वतंत्र असा मंत्र आहे आणि ते नाव घेतल्यानंतर एक नवी प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असते. मात्र ह्या सगळ्या A to Z देवतांची चुकीची नावं जाहीर सभेमध्ये घेतल्यानंतर हा सदाभाऊ खोत यांनी देवभूमीवर किती अभ्यास केलेला आहे आणि ते त्यांचा किती गाढा अभ्यास आहे, देवभूमीबद्दल किती प्रेम आहे, तर हे दिसून येतं. अतिशय खालच्या पद्धतीचं राजकारण खोतसारखी मंडळी करतायत. त्यांच्या समोर हे देवभूमी जत नावाचं पुस्तक होतं आणि हे पुस्तक वाचून सुद्धा त्यांना जतमधील प्रसिद्ध देवस्थानची आणि देवतांची नावं घेता आली नाही. अनेक देवी देवतांचा अत्यंत अपमान होईल अशा पद्धतीनं नामोल्लेख या आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेला आहे. मंडळी, सदा खोत म्हणजे आपले आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा एक जिगरी दोस्त आहे. भाजपचा कोणताही कार्यक्रम असला तर त्याच्यामध्ये जे पण प्रमुख पाहुणे आहेत त्यामध्ये एक फ्री नेहमी येणारा पाहुणा म्हणजे सदाभाऊ खोत आहे आणि प्रत्येक कार्यक्रमात ते येतात, काहीतरी बोलतात, बडबडून जातात. जतच्या विकासामध्ये सदाभाऊ खोतांचं किती योगदान आहे माहीत नाही, परंतु आज त्यांनी जत देवभूमीचा, जतच्या अनेक देवी देवतांचा जो केलेला अपमान आहे, तर मी एक जत तालुका प्रेमी, वैभवशाली जत पुस्तकाचा लेखक आणि अनेक देवी देवतांच्यावरती आपण जो गेल्या काही 20-25 वर्षामध्ये जो अभ्यास केलेला आहे, तर त्यामुळं मी माझी प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवत आहे. तर खोतांनी आपल्या भाषणामध्ये समोर पुस्तक आहे, परंतु या किती ज्ञान आहे आणि किती पद्धतीनं त्यांचं लेखन वाचन चांगलं आहे, तर हे सुद्धा इथं स्पष्ट होत आहे की महाराष्ट्राचा विधान परिषदेचा आमदार की ज्याला स्पष्टपणे लिहिता वाचता सुद्धा येत नाही, समोर दिलेलं असताना, समोर ठेवलेलं असताना अनेक देवी देवतांची चुकीच्या पद्धतीनं नावं घेतलेली आहेत आणि त्याची सुरुवात त्यांनी बनशंकरी देवीच्या पासून केलेली आहे आणि बनशंकरी देवी म्हणजे आदिमाता पार्वतीचं रूप आहे. हंपी बदामी या ठिकाणहून ही देवी प्रकट झालेली आहे आणि बनाळी हे संपूर्ण जत तालुक्याचं एक आराध्य तीर्थक्षेत्र असं आहे आणि बनशंकरी देवी ही अत्यंत कडक, अत्यंत जागृत अशी ही देवी मानली जाते. त्या बनशंकरी देवीचा उल्लेख
त्यांनी पूर्ण त्याचं स्त्रीलिंगी पुल्लिंगी असं जेंडर देवीचं चेंज करून टाकलं. बनशंकर असा उल्लेख भाषणामध्ये केला. आणि हा देवीचा खूप मोठा अपमान आहे की जे बनाळी गाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाकाहारी गाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि अत्यंत कडक अशी देवी आहे. नवरात्रीमध्ये मोठा उत्सव भरतो आणि सर्व याचं हे आराध्य आहे. आणि आता श्रावण महिना सुरू झाला आणि श्रावणाच्या पहिल्याच दिवशी या देवीचं नामांतर सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे. पुढचं जत तालुक्याचं एक खूप मोठं जे आराध्य दैवत आहे आणि जागतिक दर्जाचं एक तीर्थक्षेत्र आहे गुड्डापूर या ठिकाणी. आणि देवी दानम्मा ही साक्षात श्री बसवेश्वर महाराज यांची शिष्य आहे. आणि त्यांनी अगदी दगडाला जरी स्पर्श केला तर तिचे हिरे मोती बनत होते अशी त्यांची आख्यायिका आहे. आणि दानम्मा म्हणजे दान देणारी आई असा या देवीचा महिमा आहे. उल्लेख सुद्धा सदाभाऊ खोत यांनी चुकीच्या पद्धतीने केला आणि देवीचं पूर्णपणे नाव त्यांनी बदलून टाकलेलं आहे. त्यानंतर बिळ्यांसिद्ध जे देव आहेत ते आपल्याला माहीत आहे की मल्कारसिद्ध असेल, कुंती देवी असेल, तर या अत्यंत महत्त्वाचं एक जागृत देवस्थान आहे. तर त्या बिळ्यानिषिद्ध देवाचा सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्यांनी नामोल्लेख केला. तिसरं म्हणजे बिसल सिद्धेश्वर जे देव आहेत, तर बिसल सिद्धेश्वर ही सिद्धेश्वर जी परंपरा आहे लिंगायत धर्माची, अनेक सिद्धेश्वर या परंपरेमध्ये झालेले आहेत. त्या परंपरेमधले एक महान सिद्धेश्वर म्हणजे बिसल सिद्धेश्वर. आता सदाभाऊ खोतांना बिसल सिद्धेश्वरला सुद्धा त्यांना कळालं नाही की बिसल सिद्धेश्वर का म्हटलं जातं. कारण मूळ त्यांचं जे महान योगी तपस्वी आहेत ज्यांची संजीवन समाधी या जतच्या भूमीमध्ये आहे. तर बिसल हा कन्नड शब्द आहे. तर त्याला ऊन म्हणजे उन्हामध्ये ज्या सिद्धेश्वरांची समाधी आहे म्हणून त्याला बिसल सिद्धेश्वर असं म्हणलेलं जातं. तर या देवतांचा सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीनं नामोल्लेख आमदार सदाभाऊ खोत यांनी केला. आणि त्यानंतर की आणखीन एक देवता जी आहे तर सिद्धनाथ जोगेश्वरी. तर एक आमदार आहेत, त्यांना एवढा हिंदू धर्माचा त्यांना पुळका आहे, हिंदू धर्माचा एवढा पुढाकार आहे. लोकांना म्हणतात ही सगळी राक्षस आहेत, हे बकासुराचे वंशज आहेत, जे देवाला मानत नाही ते राक्षस आहेत. आणि तुम्हाला देवाचं नेमकं नाव माहीत नाही, तुम्ही कसल्या आमदारांनी कसला तुम्ही देवाचा भक्त नाही, कुठल्या देवभूमीचं तुम्ही समर्थन करता आणि कुठल्या हिंदुत्वाची भाषा करताय. की सिद्धनाथ जोगेश्वरी हे अनेक जणांचं कुलदैवत आहे. तर तुम्ही त्या जोगेश्वरीचं जेंडर बदलून टाकलं, जोगेश्वर म्हणला. हे जोगेश्वर काय पुरुष आहेत काय? ते श्री सिद्धनाथाची धर्मचारिणी जोगेश्वरी माता आहे आणि त्या जोगेश्वरी माताचं नाव तुम्ही थेट बदलून टाकलेलं आहे. म्हणजे तुम्हाला धर्माविषयी देवाविषयी कोणताही आदरभाव नाही हे आज तुमच्या भाषणातून स्पष्ट झालेलं आहे आणि तुमच्या वाणीतून ते प्रगट झालेलं आहे. आणि तुमची हिंदू म्हणून तुमची किती पात्रता आहे तर ती आज समोर आली आहे. अंबामातेच्या मंदिराला मंदिर म्हणता तुम्ही, हे आणि आणखीन पण काही म्हणाल की अशा पद्धतीनं एका हिंदुत्ववादी आणि देवभूमीचा पुरस्कार करणाऱ्या आमदाराची जर अशा पद्धतीनं जर लायकी आणि अक्कल असेल आणि आमच्या देवदेवतांना आमच्या देवभूमीमध्ये येऊन आमच्या देवदेवतांची मापं काढून त्यांना चुकीच्या पद्धतीनं त्यांना जर नावं जर ठेवत असेल तर हा एक घोर अपराध आहे. आणि अशा अपराधाला क्षमा नाही. तर ते पुन्हा जत तालुक्यात त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला खरं म्हणजे येऊ देता कामा नये. अशी माणसं ही विकाऊ आहेत आणि ही नाटकी आहेत, ढोंगी आहेत. ह्यांना देवाचं धर्माचं कुठल्याही मातृभूमीचं काही देणं घेणं नाही. कुणाच्या तरी पायाखाली बसून अशी माणसं धर्माचं नावाचं देवाचं मोठं विडंबन करतायत. आणि सदाभाऊ खोत यांनी एक फार मोठं विडंबन जत तालुक्यामध्ये केलेलं आहे. कशा पद्धतीनं त्यांनी देवाचा उल्लेख केला हे आता आपण पाहूया. आणि
जनता जनार्दन ठरवेल की ह्या माणसाबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्यायची आणि त्याच्यावर काय शिक्षा द्यायची. या भूमीमध्ये आपल्या लक्षात येईल बनशंकर देवी मंदिर याच भूमीमध्ये आहे. बनशंकर देवी मंदिर याच भूमीमध्ये आहे. धन्नमा देवी मंदिर याच भूमीमध्ये आहे. धन्नमा देवी मंदिर याच भूमीमध्ये आहे. या भूमीमध्ये यल्लामा देवीचं मंदिर याच भूमीमध्ये आहे. श्री गिळणे सिद्ध मंदिर सुद्धा याच भूमीमध्ये. श्री गिळणे सिद्ध मंदिर सुद्धा याच भूमीमध्ये आहे. संकीर्तन मंदिर सुद्धा याच भूमीमध्ये आहे. ब्रह्मनाथ मंदिर याच भूमीमध्ये आहे. केंद्राय मंदिर सुद्धा याच भूमीमध्ये आहे. करी ब्रह्मदेव याच भूमीमध्ये आहे. माळी सिद्ध देव याच भूमीमध्ये आहे. माळी सिद्ध देव याच भूमीमध्ये आहे. काळ भैरव देव याच भूमीमध्ये आहे. विजय विठ्ठल मंदिर याच भूमीमध्ये आहे. भैरवनाथ मंदिर देव या भूमीमध्ये आहे. सिद्धनाथ जोगेश्वर याच भूमीमध्ये आहे. सिद्धनाथ जोगेश्वर याच भूमीमध्ये आहे. विश्वनाथ सिद्धेश्वर याच भूमीमध्ये आहे. विश्वनाथ सिद्धेश्वर याच भूमीमध्ये आहे. सीतामणी देवी याच भूमीमध्ये आहे. अंबाबाता देवी मंदिर अंबाबाता देवी मंदिर याच भूमीमध्ये आहे. आणि म्हणून ही भूमी आदिशक्ती मरगुबाई मंदिर याच भूमीमध्ये आहे. आणि म्हणून गोपीचंद पडळकर म्हणतोय हा जत तालुका ही देवभूमी आहे. ही देवांची भूमी आहे.